काय मंडळी, चला तर मस्त असं टेस्टी मटार पनीर बनवूया। मंडळी, चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे पुढच्याही रेसिपीज तुम्हाला बघता येतील। आणि हो, अशा पद्धतीने तुम्ही मटार पनीर बनवून बघा, एकदम भारी होणार तुमचं मटार पनीर। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मटार पनीर बनवण्यासाठी आपल्याला काही कांदे लागणार आहेत। साधारण 2-3 मोठे कांदे घेतलेले आहेत मी। 2 टोमॅटो घेतलेले आहेत। पनीर घेतलेलं आहे। आणि इथे मटार घेतलेले आहेत, साधे मटार आहेत ते उकडून घेतलेले, कसुरी मेथी, इथे बेडगी मिरची, काजू, बदाम घेतलेले आहेत, थोडे भिजवलेले आहेत आपण, आलं लसूण पेस्ट आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत। आता आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे, थोडंसंच परतायचं आहे। कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय अशा प्रकारे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। याच्यात आपण आता टोमॅटो टाकूया। इथे बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला कांदा टोमॅटो परतून घ्यायचा आहे। आता हे थंड झाल्यावर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत याची पेस्ट। एवढी स्मूथ आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। कढईमध्ये तेल टाकायचं, तेलात खडे मसाले टाकायचे आणि लगेच आपल्याला पेस्ट टाकून घ्यायची आहे। आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। वाटण छान परतलं तर भाजीला टेस्ट छान येते। आणि इथे बघू शकताय वाटणाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। आता याच्यात मसाले टाकूया। किचन किंग मसाला घेतलेला आहे, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि हळद पावडर टाकलेली आहे। बघू शकता इथे कसलं भारी आपलं वाटण तयार झालेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। वाटणामध्ये मीठ टाकल्यामुळे त्या वाटणाला पण मीठ उतरलं जातं आणि चव छान येते। जे मटार शिजवून घेतले होते आपण ते याच्यात टाकलेले आहेत आणि हेही छान परतून घ्यायचं तेलामध्ये आणि याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला वरून थोडी कसुरी मेथी टाकायची आहे, याचा फ्लेवर खूप छान येतो। आणि याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे। आता पनीर टाकल्यानंतर याला 5-10 मिनिटं शिजवून घ्यायचं। तर मंडळी, तयार आहे आपलं मटार पनीर। बघू शकताय खूप छान झालेलं आहे मटार पनीर, रंगही छान आलेला आहे आणि नक्की ट्राय करा मित्रांनो अशा पद्धतीने। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।